मंडळी, नुकतीच विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि गेले अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याबद्दल चर्चा सुरू आहे. बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पवार घराण्यातूनच उमेदवार मिळणार अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत. पण असे झालं तरी पवार विरुद्ध पवार अशी ही काही पहिली निवडणूक नाही. 64 वर्षापूर्वी अशी एक निवडणूक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी काल पवार साहेबांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. यामुळे आता 64 वर्षानंतर पुन्हा एकदा पवार बंधू एकमेकांच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याच्या चर्चांना आता महाराष्ट्रात उधाण आले. अजितदादा पवार यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्याच घरातून एक नवीन प्रतिस्पर्धी तयार झालाय. तो म्हणजे युगेंद्र पवार. अजितदादांना टक्कर देणाऱ्या या युगेंद्र पवार यांच्याबद्दलच आज माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचॅक मराठी युट्यूब चॅनल. मंडळी, युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षापासून शरीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्य करतायत. या संस्थेच्या माध्यमातून बारामती, इंदापूर या दोन्ही तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण ते गेल्या अनेक दिवसापासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत. युगेंद्र पवार हे 3 वर्षापासून मोरफा या सेंद्रिय शेतीच्या उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करतायत. शरद पवार यांच्या सूचनेनुसार सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती उत्पादकांचे अनेक वेळा महामेळावे सुद्धा घेण्यात येतात. यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी सुद्धा युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली. श्रीनिवास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी देखील अजित पवार यांच्या विरोधात टीका करताना आपण पाहिल्यात. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क सुद्धा वाढवलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मोठी आघाडी सुद्धा घेतली होती. याबाबत बारामतीमध्ये त्यांच्या नावाचे फिक्स आमदार असे बॅनर सुद्धा पाहायला मिळत आहेत. यासह पवार कुटुंबियांनी बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांच्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं सांगितलंय. खरं म्हणजे अजित पवार नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो, मी जे बोलतो तेच करतो, असे ते नेहमी म्हणतात. ते जर खरंच शब्द पाळणारे असतील तर निवडणुकीला उभे राहणारही नाहीत. असंच विधान अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी केले. अजित पवार नालायक माणूस आहे, वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान त्यांना ठेवता येत नाही, अशी खरमरीत टीका अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केली. श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चांगलाच टीकेला पोहोचले असल्याचं दिसून येत आहे. श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आपल्या घरात वडीलधारे माणसे आहेत, आपली ओळख शरद पवार यांच्यामुळेच आहे. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं असं विचारण्यासारखंच असल्याचं शर्मिला पवार यांनी म्हटलंय. शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासूनच सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात काय केलं, आपण त्याला कारणीभूत होऊयात का, आपण त्याला गालबोट लावायचे का, असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. कोणाला यश मिळेल हा मुद्दा नसून केवळ साहेबांना विजयी करायचं आहे हा मुद्दा असल्याचं शर्मिला पवार यांनी म्हटलंय. बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवार यांचे फिक्स आमदार अशा आशयाचे फलक लावलेले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 1960 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होती. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शेकापने शरद पवार यांच्या मोठ्या भावांना म्हणजेच वसंतराव पवारांना उमेदवारी दिली आणि शरद पवार यांनी काँग्रेसला मतदान करताना भावाच्या विरोधात प्रचार केला. या निवडणुकीत वसंतराव पाटील यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे गुलाबराव जयदेव विजयी झाले. शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले की माझा भाऊ काँग्रेसच्या विरोधात उमेदवार होता. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की मी काय करणार, अवघड परिस्थिती होती. मात्र
वसंतरावांना माझी अडचण समजली. त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहा. माझ्या विरोधात प्रचार करायला अजिबात संकोच करू नको. त्यावेळी सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात संयुक्त समितीचं वातावरण होतं. या निवडणुकीत बंधू शेकापचे उमेदवार असल्याने त्यांची कुचंबना झाली. पण त्यांनी त्यांचे आयुष्य काँग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचारात वाहून घेतलं आणि गुलाबराव जेधे हे विजयी झाले. तर अशीच काही निवडणूक पुन्हा एकदा बारामतीत होणार आहे का? व अजित पवार यांना हे युगेंद्र पवार किती मोठं तगडं आव्हान देणार, हेच आता आपण पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? अजितदादा पवार यांचा पराभव करणं युगेंद्रदादा पवार यांच्यासाठी सोपं आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.